तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक तुमचं स्वागत करतो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललो जातो तुमचं स्वागत करतोय, त्यामुळे व्हिडिओ लवकर लाईक करून टाका. तर आत्ता मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपला दहीचा, तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला. तर आता आम्ही चाललो जरा देवाला चाललो मित्रांनो. देव पण करणं महत्त्वाचं आहे ना. पण देवाला चाललोय, पण अतिशय खडतर प्रवास आम्ही पार करून चाललेलो आहे मित्रांनो. अतिशय खडतर म्हणजे जीवनात एकदम सगळे रस्ते आहेत मित्रांनो, सगळे पार करून जावं लागते मित्रांनो, तरच माणूस सक्सेस होऊ शकते जिंदगी. तर चला पुढे जाऊ. आता आपल्या संग दिनेश चंदन आणि अबे साले आयुष चंदन. तर चला तिथे गेला भेटू. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलेलो आहे काशी विश्वनाथ मंदिरात. तर चला आतमध्ये जाऊ. तर चला आज जाऊ मित्रांनो. तर मित्रांनो, पूजेला सुरुवात करतो आता मी. ओम तर मित्रांनो, आता ह्या मंदिरात पूजा वगैरे करून आता चाललेलो आहे आपण त्या मंदिरात. तर चल. तर मित्रांनो, ज्याला आपल्या जिंदगीत शांती पाहिजे असन, म्हणजे जवळपास एखादं कुणी काही असं टेन्शनमध्ये असेल, तर इथे येऊन बसल्यानंतर एखादा माणूस एवढं रिलॅक्स होऊ शकतो मित्रांनो. इथं नुसतं झाडांचा आवाज आहे, एका पण गाडीचा आवाज येत नाही, एका पण गाडीचं नाही, हॉर्नचा नाही ना कशाचा नाही. एकदम पक्ष्यांचा आवाज आहे, एकदम मस्त वाटतं मित्रांनो इथं. कारण की हे बघा, इथे सगळं फॉरेस्ट एरिया आहे, पूर्ण जंगल. इथं प्राणी वगैरे येतात ते सगळे. चला आता मंदिरात जाऊ. चलो. मित्रांनो, आपण याच्या आधी सुद्धा या मंदिरात आलेलो आहे. तुम्ही बघितला असेल, आपण महाशिवरात्री आलतो. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा. मित्रांनो, हे मंदिर एवढं पुरातन आहे ना, तर हे बघा एकदम मतलब किती जुनं असेल बघा. किती दगड पण वेगळा आहे जरा, आणि याच्यावर कोरलेली डिझाईन आत्ता ही कोरली जात नाही मित्रांनो. खूप जुनं मंदिर आहे, खूप एकदम जुनं. दगड बघा डायरेक्ट ही झालाय, चिरलाय, म्हणजे हे नाही का पाणी पडून पडून का झालाय तसं झालाय. भरपूर इथं त्या पण साईडला आहे, इथं पण आहे.
तर मंदिर पण एकदम जुनं आहे मित्रांनो, फुल एकदम नाही का एकदम. असे मंदिरं जवळपास जास्त नाही बघायला भेटत. त्यातच आमच्या गावात एक मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहिला ती मागं एक मंदिर आहे, त्याच्यानंतर इथं एक मंदिर आहे आणि इथूनच थोडं पुढे गेलं ना तर कधी छोटं मंदिर दिसतंय तिथं. तर तिथं 12 आहे, त्यातून दाखवतो मी तुम्हाला. आणि झाड बघा किती मोठं मोठं आहे तिथं. तर हे झाड आहेत ना जांभळाचे आहेत मित्रांनो वाटतंय, कारण की एवढं माहित नाही मला. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायची इथं आणि आल्यावर आम्हाला जांभळं खायला भेटायचं, त्यामुळे आम्हाला वाटत जांभळाचं झाड आहे. आणि इथं पावसाळ्यात झाड आहे मित्रांनो, एकदम मस्त वातावरण असतं. तेव्हा इथं खालून पूर्ण पाणी चालतं, इथं पण पाणी चालतं, एकदम पाणी इथं सगळीकडे पाणी पाणी चालतं. 12 बघा आत्ता कसं आहे, 12 फुले आहे. तर मित्रांनो आलं आत्ता आपण 12 वाजता. तर हा 12 बघा, असं म्हणलं जातं की झालं पाणी काशीच्या तिकडे जातं म्हणून. आपल्याला माहित नाही पण सांगता येत नाही मित्र. म्हणलं जातं असं काशीचं पाणी झालं पाणी काशी जातं, असं जॉईंट आहे काहीतरी म्हणतात, पण आपल्याला माहित नाही नेमका काय विषय आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टी जास्त नाही बोलू शकत. तर चला जाऊ घरी आता. यात मासे पण भरपूर येतात, मासे कासव भरपूर येतात. आणि त्यातलं पाणी मी जेव्हापासून येतोय मला तेव्हापासून एकदा पण त्याचं पाणी कमी झालं नाही मित्रांनो. एवढंच पाणी थोडंफार होतं कमी, पण त्याची जी एक मॅक्सिमम लेवल आहे त्याच्या खाली ती जात नाही पाणी. तर आता आपण आलोय मेन फोटोशूटला, आता फोटोशूट करू मग जा. चला. तर मित्रांनो मंदिर तिथं आहे आता, तिथूनच माग आलं ना आपण, इथून यायचं जरा पुढून येऊन रोडनी माग आलं ना मंदिराच्या एक माग. तर तिथे एकदम इथं सिटिंग एरिया वगैरे एकदम मस्त वातावरण एकदम. इकडं फुल डोंगर वगैरे, होय 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 एकदम पहाडी फील येते मित्रांनो. तर तिथे आहे ना पाण्याची एक लेक आहे छोटीशी. तर ती लोकेशन आयुष्याला आवडतं, त्यामुळे आम्ही आता तिथं आलेलो आहे. मित्रांनो माझी फुल फाट राहिली इथं, सांगता येत नाही लांडगा कुठून येईन का बिबट्या येईन, कारण की सगळा फॉरेस्ट एरिया इथे सगळे प्राणी येतात. तर मित्रांनो आता मी शांत बसतो जरा, आणि आम्ही कुणीच बोलत नाही, फोन वगैरे काय नाही माझं. तर इथं आली तुम्ही एकदा शांतता चेक करा, मी गाणं वगैरे काय चालणार आणि व्हॉइस सुद्धा म्यूट नाही करणार. तर बघा तर मित्रांनो आता आम्हाला इथे काळवीट दिसलेलं आहे, म्हणजे तो प्राणी संपत आलाय तरी आम्हाला ते दिसलाय. आणि भरपूर एकदम येत ना, एकदम हरणं येतं. तर तुम्ही बघा, तुम्ही झूम करतो मी आता, भरपूर लागत आमच्यापासून ते. हे बघा एक काळवीट दिसतं काळं, आणि हे बघा एवढं हरणं येतं. बघ रे झूम करून. तर मित्रांनो आम्ही आता हरण जिरलेली मित्रांनो, कारण की इथे हरणं असू शकतात मला, इथं कोणता पण प्राणी असू शकतो, लांडगा सुद्धा असू शकतो मित्रांनो. मला वाटतं ते पाण्याच्या शोधात सध्या, कारण की आसपासचं पाणी पूर्ण संपलेलं आहे, त्यामुळे ते पाण्याच्या शोधात दिसतात. इकडे जीव राहिले ते, तो आयुष तो इकडे झाले, ते आयुष इकडे झाले ते. तर मित्रांनो पक्षी बघा बरं का, किती पक्षी इथं. तर तिथं बसले होते ना, आता तिथं फोटोशूट करायला जायचंय. किती इथं आम्हाला भेव वाट राहिली, नेमका काय विषय हो. तर मित्रांनो फोटोशूट वगैरे करून आता आपण चाललेलो आहे घरी. तर चलो.